Good afternoon, student. This is the lecture number 6. Today we are going to study the steps in planning. Before going to study the steps in planning, what we have covered till now, we have studied the what is management, organization, and administration. Then we have studied the importance of management, role of management, principles given by the different scientists. Then we have studied the various principles given by Henry Fewells and F.W. Taylor. Okay, today we will start the steps in planning. In the steps in planning, the very first step is that is establishing the goal or objective. Okay, so setting up the enterprise objective based on the factors like mission of the organization, abilities of the organization. आता setting up means what? Some installation of the enterprise or organization. We will have to think on the objective. म्हणजेच काय म्हणायचं, एम काय असणार आहे त्या एंटरप्राइजेसचं, दॅट वी विल हॅव टू डिसाईड फर्स्ट. जर आपण ठरवलं आहे की आपल्याला कॉटन जिनिंग फॅक्टरीचं सेटअप टाकायचं, कॉटन जिनिंगमध्ये काय होते एक्झॅक्टली, कॉटनपासून थ्रेड काढला जातो आणि थ्रेडपासून द टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जसं की कापडसुद्धा बनवला जातो. ओके, तर आपण कॉटन जिनिंग आणि कॉटनपासून काय 2-3 वेगळे घटक निघतात. जसं की एक सरकी आहे, त्याला आपण सीड म्हणतो, कॉटन सीड. देन रुई म्हणतो, म्हणजेच काय प्युअर कॉटन, सीडलेस कॉटन म्हणूयात आपण. ओके, तर आणि जी सीड निघते कॉटन सीड, ॲक्च्युअली तर फर्टिलायझेशनसाठी वापरला जातो कॉटन सीड. और कॉटन सीडपासून ऑइलसुद्धा एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. आणि जो पल्प शिल्लक राहतो, ज्याला लगदा म्हणतो आपण, त्यापासून काय ॲनिमल्ससाठी काय ढेप म्हणतात, बरोबर आहे. फिडिंग साठी एक प्रकारचं एक्स्ट्रॅक्शन कॉम्प्रेस करून जे पल्प आहे कॉटन सीड मधून काय केलं, ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो एक पल्प उरतो, लगदा उरतो, त्याला कॉम्प्रेस करून काय केलं जातं, ढेप बनवली जाते ॲनिमल्ससाठी, विच इज यूजफुल फॉर फिडिंग. ओके, तर आपण कॉटन जिनिंगबद्दल जर विचार करत असू तर ऑब्जेक्टिव्ह काय असला पाहिजे आपला, what we will having the objective or abilities of the organization. Objective असेल, we will have to manufacture a good quality of thread. Is it setting of objective सेक्शन वाईज. आता ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतील, जर आपण कॉटन जिनिंगमध्ये वेगवेगळे सेक्शन्स किंवा डिपार्टमेंट बनवले असेल तर डिपार्टमेंटचा सुद्धा वेगळा ऑब्जेक्टिव्ह असेल. ओके, आणि ते जे ऑब्जेक्टिव्ह आहे इट विल बी क्लिअर कट हॅविंग डायरेक्शन to the department, clear cut direction to the department. Control process is very easy if the objectives are clearly defined. बरोबर आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जर क्लिअरली डिफाईंड असेल, ऑब्जेक्टिव्ह काय आपला, वी विल हॅव टू मॅन्युफॅक्चर अ व्हेरी गुड क्वालिटी ऑफ थ्रेड. ओके, एस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. आता प्रिमायसेस जर आपण ठरवलं आहे, काय ठरवलं आहे की कॉटन जिनिंग प्लांट सुरू करायचं आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स ठरवले. ऑब्जेक्टिव्स ठरवल्यानंतर आपल्याला प्रिमायसेस म्हणजे एरिया कुठे प्लांट इन्स्टॉल करणार आहे. ओके, टू व्ह्यू द कंडिशन्स अंडर विच द प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज विल बी अंडरटेकन. कोणत्या कंडिशनमध्ये आपण ॲक्टिव्हिटीज रन करणार आहे. द प्लॅनिंग प्रिमायसेस आर प्लॅनिंग अझम्पशन्स और फॅक्टर्स लाईक द एक्सेप्टेड एन्व्हायरमेंट फॅक्टर, expected environment factor. Okay, then pertinent factor and information relating to the future such as general economic condition, population trend, competitive behavior. आता बघा, 3 गोष्टीचा विचार करायचा आपल्याला. एन्व्हायरमेंटल फॅक्टर, मॉइश्चर कंटेंट किती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये. देन इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू फ्युचर सच ॲज जनरल इकॉनॉमिक कंडिशनमध्ये म्हणून आपण अवेलेबिलिटी ऑफ ई कॉटन किती प्रमाणात अवेलेबल आहे. ओके, देन पॉप्युलेशन ट्रेंड. आता आपण जिथे कुठं इंडस्ट्रियल एरियात प्लांट इन्स्टॉल करणार तिथली पॉप्युलेशनची डिमांड काय असणार आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे ज्या एरियामध्ये आपण तो प्लांट किंवा जे कंपनी ऑर्गनाईज करणार, आपलं इन्स्टॉल करणार आहे किंवा सेटअप करणार आहे, तर त्यामध्ये
काय म्हणून कॉम्पिटिशन आहे का, आणखी त्या एरियामध्ये कुठे अशा प्रकारचं काही सेटअप आहे का, दॅट ऑल्सो वी विल हॅव टू कन्सिडर. ओके, सो दॅट इज नथिंग बट द कॉम्पिटेटिव्ह बिहेवियर. इज इट? द प्लॅनिंग प्रिमायसेस कॅन बी क्लासिफाईड ॲज बिलो. आता जो प्रिमायस आहे, इंटरनल एक्सटर्नल प्रिमायसेस, म्हणजे कंपनीच्या आतमध्ये किंवा प्लांटच्या आतमधलं कशा प्रकारे प्रिमायसेस असेल आणि बाहेरचं कसं असेल. तर त्या केसेसमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स ऑल्सो वी विल हॅव टू कन्सिडर, ॲज वेल ॲज द ॲस्थेटिक लुक ऑफ द प्रिमायसेस ऑल्सो कन्सिडर. ओके, द टँजिबल अँड इनटँजिबल प्रिमायसेस मीन्स काय म्हणू आपण, द थिंग्स विच आर इन सॉफ्ट रिअल फॉर्म अँड व्हर्च्युअल फॉर्म. ओके, द कंट्रोलेबल अँड नॉन कंट्रोलेबल प्रिमायसेस. कंट्रोलेबल म्हणजेच काय की जसं प्लांटेशन ऑफ ट्रीज, then provision of the some safety hazard like a fire extinguisher. Okay, that is are the controllable. Non controllable means what? Weather conditions. Okay, that are the weather conditions, the natural calamities. Okay, then next is deciding the planning period. आता प्लॅनिंग पिरियड म्हणजे आपण वी आर प्लॅनिंग फॉर 1 year, वी आर प्लॅनिंग फॉर 5 year, वी आर प्लॅनिंग फॉर 10 year. That is nothing but means the organization setup is planned for 1 year, that is temporary installation. For 5 year, 10 year, that will be some permanent installation. Okay, then identification of alternatives. Identification of alternatives मध्ये पहा काय आहे की that the next step in planning is identifying alternatives to achieve the objectives through various actions. Okay, म्हणजे वेगवेगळे जे अल्टरनेटिव्ज आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्हसुद्धा आपल्याला डिसाईड करायचे आहेत. ओके, देन नेक्स्ट आहे इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ अल्टरनेटिव्ह. Evaluation and selection of alternative. After the alternatives are identified, various alternatives means in the shop floor, how can we on time, there will be some failure of the machinery will be there. In that case, how we can use the alternatives available at the shop floor. Okay, the next steps is to evaluate the alternative according to the premises and goal, and to select the best course of action with the help of quantitative techniques, operation research, software package available for evaluating the alternatives. Okay, that is nothing but the evaluation and selection of alternative. Means how much cost will be there for that alternative, how we can um, means treatment in bulk we can available on time, that we will have to decide. Then next is developing the derivatives supporting plan. After the best plan is selected, various other plans are derived so as to support the main plan. Okay, main plan is what? We will have to manufacture the thread, and these may be plan for buying equipment, buying raw material, etc. They are derived plans, supportive plan formulated to support the main plan. Is it? Measuring and controlling the process. The manager need to check the process of their plan so that the remedial action can be taken to make plan work or change the plan if it is unrealistic. Hence the process of controlling is a part of any plan. Means what? Whatever the planning has to be done regarding the development of derivative and supportive plan, evaluation of the processes and alternative. Okay, these are the controlled, measure and control by the manager in order to get the desired output of the plant. Okay, this is nothing but the measuring and controlling of the processes. Then next step is that we will have to organization. What is organization? That we have exactly known to us. It is a social unit of people systematically structured and managed to achieve the collective goal on a continuous basis. Is it? Means एक सिस्टमॅटिक स्टडी आहे, systematic, structural and managed to achieve the collective goals on a continuing basis. Is it? A social unit. Social unit means number of peoples will be there
Systematic structure means there will be some higher authority, then middle level management, lower level management. This is nothing but the systematic structure, and manage to achieve the collective goals on a continuous basis. Means whatever the goal we have decided, that will be a continuous process. Is it? What is the need of organization? काय नीड आहे ऑर्गनायझेशनची? इन ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट डिटरमाइन्स द रिलेशनशिप बिटवीन द फंक्शन्स अँड पोझिशन. कशामधलं रिलेशन आहे? व्हॉट इज द फंक्शन, व्हॉट विल बी द फंक्शन ऑफ द ऑर्गनायझेशन अँड व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन इन द ऑर्गनायझेशन, अँड subdivides role and responsibilities with appropriate authority to carry out the definite task or defined task. आता इन ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट काय करते? डिटरमाइन करते रिलेशन कशामधलं? फंक्शन आणि पोझिशन, अँड सब डिवाइड रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी विथ ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी टू कॅरी आउट द डेफिनेट टास्क. आता जर सांगायचं झालं तर काय म्हणता येईल बघा, ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट काय करतं? एक रिलेशन फाइंड आउट करतं. कोणामध्ये? फंक्शन आणि पोझिशनमधलं. फंक्शन कशाचं? ऑर्गनायझेशनचं, आणि पोझिशन एम्प्लॉईजची. अँड सब डिवाइड रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, आणि काय करतं की ज्या रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या अमंग द पर्सन म्हणजे एम्प्लॉईमध्ये डिवाइड करते. कशासाठी? विथ ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी. कशासाठी? टू कॅरी आउट द डिफाइंड टास्क. इज इट? डिफाइंड गोल. इज इट? द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कशा प्रकारचं असायला पाहिजे? प्लॅन दॅट आउटलाईन हू रिपोर्ट टू whom अँड हू इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट. ऑर्गनायझेशनमध्ये काय राहते की एक जो प्लॅन डिसाईड केला आहे त्या प्लॅनची आउटलाईन काय असणार आहे, आणि कोण कोणाला रिपोर्ट करणार आहे, आणि कोण कशाला रिस्पॉन्सिबल असणार आहे. ओके, त्यासाठी जे फंक्शन आणि पोझिशन्स आहेत त्याच्यामधलं रिलेशन मॅनेजमेंट डिसाईड करते, आणि जे टास्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी अँड रोल आहेत ते काय करतात? सब डिवाइड करतात अमंग द पीपल और अमंग द एम्प्लॉई. ओके, म्हणजेच प्लॅन काय असलं पाहिजे? कोण कोणाला रिपोर्ट करणार आहे आणि कोण कोणाकडे कोणती रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. ओके, शो द ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी रिलेशनशिप बिटवीन द व्हेरियस पोझिशन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आता ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक पर्सनची काहीतरी एक पोझिशन असेल, तर प्रत्येक पोझिशननुसार कोणाला किती ऑथॉरिटी आणि किती रिस्पॉन्सिबिलिटी आहे दॅट विल बी शोन ओव्हर देअर इन द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये पहिला पॉईंट काय की कोण कोणाला रिपोर्टिंग करणार आणि कोणाकडे कोणती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, दुसरं आहे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमधल्या एम्प्लॉईजच्या वेगळ्या पोझिशननुसार कोणाला किती ऑथॉरिटी द्यायची आणि किती रिस्पॉन्सिबिलिटी द्यायच्या. ओके, अँड सेट ऑफ प्लॅन रिलेशनशिप बिटवीन ग्रुप रिलेटेड टू फंक्शन फिजिकल अँड पर्सनल फॅक्टर. इज इट? सेट ऑफ प्लॅन रिलेशनशिप बिटवीन ग्रुप रिलेटेड टू फंक्शन फिजिकल अँड पर्सनल फॅक्टर. म्हणजेच फंक्शन, फिजिकल फॅक्टर्स आणि पर्सनल फॅक्टर्सनुसार एक रिलेशनशिप बनवायसाठी ग्रुप फॉर्म करणार. ओके, अँड शुड नॉट बी स्टॅटिक बट डायनॅमिक, सब्जेक्ट टू चेंज फ्रॉम द टाईम टू टाईम. आता जे काही बरेचसे डायनॅमिक टॉपिक्स आहेत, डायनॅमिक टॉपिक्स मीन्स करंट टॉपिक्स, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे का वेळोवेळी, दॅट विल बी प्रिव्हियसली स्ट्रक्चर इन द ऑर्गनायझेशन. ओके, देन आता वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर फॉर अ लार्ज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन शोन ओव्हर हिअर. आता इथे काहीतरी तुम्हाला व्हिजिबल नाही राहणार, बट जे काही एक आउटलाईन दिसत आहे त्यानुसार इथे व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे. व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये जो एक टॉपला रेक्टँगल दिसत असेल लाईट ग्रीन कलरचं, त्यामध्ये बघा प्रेसिडेंट आहे. प्रेसिडेंट कडे पहा च्या खाली राहतात दोन सबऑर्डिनेट, दॅट इज व्हाईस प्रेसिडेंट फॉर फायनान्स अँड व्हाईस प्रेसिडेंट फॉर HR, दॅट इज ह्युमन रिसोर्स. ओके, आता व्हाईस प्रेसिडेंट फॉर फायनान्समध्ये परत पहा अकाउंटंट अँड ट्रेझरर असे दोन आहेत. बिकॉज फायनान्स इज रिलेटेड टू अकाउंट अँड ट्रेझरर, म्हणजे अकाउंट म्हणजे अकाउंट सेक्शन अँड सेकंड ट्रेझरर मीन्स रिलेटेड टू मनी. इज इट? आणि व्हाईस प्रेसिडेंट
HR, that will be again divided into operations and recruitment. HR means ह्युमन रिसोर्स. आता तुम्ही जर कंपनीला फेस केलं असेल तर जो HR असतो, HR म्हणजेच आपण HR इंटरव्ह्यू म्हणतो, त्यामध्ये आपलं पर्सनल डेव्हलपमेंट चेक केलं जाते. दॅट इज व्हाईस प्रेसिडेंट HR. HRच्या खाली कोण आहे? ऑपरेशन्स अँड रिक्रुटमेंट. तो काय करेल? ऑपरेशन आणि रिक्रुटमेंट आणि स्टाफ डेव्हलपमेंट. बरोबर. व्हाईस प्रेसिडेंट काय पाहते? दोन आहेत पहा. व्हाईस प्रेसिडेंट फॉर फायनान्स, ही विल check the account and treasury, and vice president HR, he will check the operations and do the recruitment and staff development. बरोबर आहे. आता त्याच्या खाली प्रेसिडेंटच्या खाली कोणकोणते आहेत पहा. व्हाईस प्रेसिडेंट दॅट इज मार्केटिंग, व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंट, व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड व्हाईस प्रेसिडेंट इंजिनिअरिंग. बरोबर. म्हणजे प्रेसिडेंट परत 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेला असतो. एक आहे व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग. बरोबर आहे. जो प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करणार आहे, म्हणजेच काय व्हेइकल, त्याची मार्केटिंग करणारा व्हाईस प्रेसिडेंट. नंतर आहे प्रोक्युअरमेंट, फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दॅट व्हेइकल, व्हॉट आर द डिफरंट कंपोनंट आर रिक्वायर्ड. ओके, दॅट विल बी प्रोक्युअर बाय सम व्हेंडर्स. तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्हाईस प्रेसिडेंट फॉर प्रोक्युअरमेंट. देन व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग. आता व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच जे काही एक व्हॉट वी कॅन से दॅट व्हॉट एव्हर द डिफरंट कंपोनंट वी हॅव परचेस फ्रॉम द व्हेंडर. व्हेंडर म्हणजेच काय की स्मॉल कंपोनंट मॅन्युफॅक्चरर. ओके, व्हॉट एव्हर द स्मॉल कंपोनंट वी हॅव परचेस फ्रॉम द व्हेंडर्स, दॅट विल बी गो टू मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन. मीन्स त्या स्मॉल कंपोनंटपासून सेमी फिनिश ऑर फिनिश्ड कंपोनंट मॅन्युफॅक्चर करायसाठी जो काही डिपार्टमेंट आहे, दॅट विल बी हँड ओव्हर टू द व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरर. अँड थर्ड लास्ट वन विल बी द व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर. आता इंजिनियरचं काम काय आहे की सिस्टीम इंजिनियर, त्यामध्ये डिझाईन सेक्शन म्हणूयात आपण, किंवा ॲनालिसिस सेक्शन, दॅट विल बी ऑब्झर्व बाय द व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर. आता परत लक्ष द्यायचं, व्हाईस प्रेसिडेंट पहिले तर प्रेसिडेंट इज कॅटेगराइज इन टू 2 president, that is vice president and vice president for finance and vice president for HR. then vice president for finance कडे 2 डिपार्टमेंट असतील, अकाउंट आणि ट्रेझररी. अकाउंट म्हणजेच बॅलन्स शीट्स आहेत किंवा सॅलरीज आहेत, दॅट विल बी इन द अकाउंट और मेंटेनन्स ऑफ द सॅलरीज. अँड ट्रेझरी म्हणजे दॅट इज रिलेटेड टू टोटल मनी. व्हाईस प्रेसिडेंट HR व्हाईस प्रेसिडेंट HR काय पाहिजे? ऑपरेशन्स अँड रिक्रुटमेंट प्रोसेस पाहिजे आणि स्टाफचे डेव्हलपमेंट म्हणजेच ट्रेनिंग. ओके, दॅट इज व्हाईस प्रेसिडेंट HR. आता परत प्रेसिडेंट हा 4 भागामध्ये डिवाईड केला आहे. व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग, व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंट, व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग, व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर. तर जो व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग काय पाहतो की जो आपण कंपोनंट म्हणजेच व्हेइकल मॅन्युफॅक्चर करतात त्याची मार्केटिंग कशी करायची. व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंट, जे काही रॉ मटेरियल्स लागणार आहे किंवा सेमी फिनिश्ड गुड्स किंवा आयटम्स लागणार आहे, दॅट विल बी ऑब्झर्व बाय द व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंट. व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग, कोणकोणते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वी विल हॅव टू फॉलो, दॅट विल बी ऑब्झर्व बाय द व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग. व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर काय पाहिजे? ही विल सी दी डिफरंट ॲनालिटिकल पार्ट्स, डिझाईन पार्ट्स. ओके, आता व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंगमध्ये काय काय येते पहा. कस्टमर सर्विस, देन डोमेस्टिक सर्विस, अँड लास्ट वन विल बी द इंटरनॅशनल सर्विस. आता कस्टमर सर्विस म्हणजेच आपण जो काही व्हेइकल्स सेल केले आहेत त्याच्याकडून काही क्वेरीज असेल, काही फीडबॅक्स असतील, दॅट इज कम अंडर दी कस्टमर सर्विस. देन डोमेस्टिक सर्विस मीन्स इन द इंडियामधली कंपनी असेल तर लोकल लेवलवर ज्या काही डोमेस्टिक सर्व्हिसेस आहेत, दॅट विल कम अंडर डोमेस्टिक सर्व्हिसेस. अँड इंटरनॅशनल मीन्स आउट ऑफ द कंट्री. इज इट अंडरस्टूड? देन व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंटकडे काय आहे ते पर्चेसिंग, जे काही व्हेंडर्सकडून आपण कंपोनंट परचेस केले आहेत किंवा ऑर्डर केले आहेत, दॅट विल बी कम अंडर व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंट पर्चेसिंग. देन रिसिविंग द इन्स्पेक्शन. आता जे काही कंपोनंट आपण कॉल केले आहेत ते डिझायर्ड स्पेसिफिकेशननुसार आहेत की नाही, दॅट विल बी स्टडीड बाय द व्हाईस प्रेसिडेंट प्रोक्युअरमेंट. अँड त्याला नाव दिलं आहे
दॅट इज रिसिविंग इन्स्पेक्शन. रिसीव करणं ते कंपोनंट आणि त्याचं इन्स्पेक्शन करणं. व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय आहे ते फॅब्रिकेशन. जर काही स्मॉल कंपोनंट आहेत जे आपण इन प्लांटमध्येच किंवा कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर त्याचं फॅब्रिकेशन करणं किंवा व्हेंडर करून परचेस केलेले जे कंपोनंट आहेत फिनिश्ड किंवा सेमी गुड त्याची असेंब्ली करणं. असेंब्ली केल्यानंतर त्या कंपोनंटवर ॲक्च्युअल टेस्टिंग करणं आणि टेस्टिंगनंतर प्रोडक्शन मीन्स जर एखादी मॅन्युफॅक्चरिंग मशीन जर बनवली तर त्याच्यापासून प्रोडक्शन काय करणं किंवा जे आपण व्हेकल बनवले त्याचे मल्टिपल नंबर ऑफ युनिट्स मॅन्युफॅक्चर करणं दॅट इज प्रोडक्शन इंजिनियर. ओके. आणि व्हाईस प्रेसिडेंट इंजिनिअरिंगमध्ये काय आहे ते सिस्टमॅटिक इंजिनिअरिंग, देन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, टेक्निकल इंजिनियर. म्हणजे इंजिनिअरिंग सेक्शन आता व्हेकलमध्ये डिझाईन सेक्शनमध्ये येते काही सॉफ्टवेअर पार्ट येतो जसे सेन्सर्स आहेत किंवा काही कॅमेराज आहेत. आता सेफ्टी सिग्नल्ससाठी सेन्सर्स आहेत. ओके. मेकॅनिकलचं काही रिलेटेड पार्ट आहे. इलेक्ट्रिकलशी जे काही वायरिंग्ज आहेत किंवा व्हेकल्स लॉन्च होणार आहे मार्केटमध्ये त्याची रिलेटेड काही डेटा असेल दॅट विल बी ऑब्झर्व बाय द इलेक्ट्रिकल इंजिनियर. ओके. सो अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे दॅट विल बी स्ट्रक्चर्ड मीन्स ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर फॉर अ लार्ज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल पाहायला आपण व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. तर आपण लक्षात आलं असेल तुम्हाला की यामध्ये काय काय आहे. तर पहिला आहे प्रेसिडेंट डिवायडेड इंटू व्हाईस म्हणजे त्याच्याखाली दोन राहतात व्हाईस प्रेसिडेंट फॉर फायनान्स, व्हाईस प्रेसिडेंट फॉर HR. व्हाईस प्रेसिडेंट फॉर फायनान्स काय पाहते अकाउंट सेक्शन आणि ट्रेझरी सेक्शन. व्हाईस प्रेसिडेंट फॉर HR ऑपरेशन अँड प्रोक्युअरमेंट रिक्रुटमेंट आणि रिक्रुटमेंट केलेले जे काही एम्प्लॉई त्यांचं स्टाफ डेव्हलपमेंट म्हणजेच ट्रेनिंग. आणि प्रेसिडेंटच्या अंडरमध्ये परत 4 डिपार्टमेंट येतात. व्हाईस प्रेसिडेंट फॉर मार्केटिंग, प्रोक्युअरमेंट, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजिनिअरिंग. तर मार्केटिंगमध्ये कशा प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. देन प्रोक्युअरमेंटमध्ये कशा प्रकारे पर्चेसिंग ऑर्डर केली जाते. देन इन्स्पेक्शन होते आफ्टर पर्चेसिंग. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दॅट इज फॅब्रिकेशन, असेंब्लिंग, टेस्टिंग आणि प्रोडक्शन. इंजिनिअरिंगमध्ये डिफरंट इंजिनिअरिंग ब्रांचेस येतात दॅट इज इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सॉफ्टवेअर. ओके. देन नेक्स्ट वी विल हॅव टू स्टडी द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर फॉर अ लार्ज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. बरोबर आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर असते तर ते पाहणार आहे आपण. दॅट इज बोर्ड ऑफ डायरेक्टर दॅट इज BO बोर्ड ऑफ डायरेक्टर. बरोबर आहे. त्यानंतर आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या अंडरमध्ये पहा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ नर्सिंग ऑफिसर, चीफ मेडिकल ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर अँड चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर. आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या अंडरमध्ये जो ऑपरेटिंग ऑफिसर आहे तो पूर्ण स्टाफिंगचं ऑपरेटिंग चेक करतो. नर्सिंग ऑफिसर म्हणजेच ज्या काही डिफरंट नर्सेस किंवा काय म्हणू आपण सुपरवायझरी किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा चेकिंग आहे किंवा व्हॉट वी कॅन ऑब्झर्वेशनचा जो पार्ट आहे पेशंटचा दॅट विल बी सुपरवाइज बाय द नर्सिंग ऑफिसर. मेडिकल ऑफिसर मीन्स ज्या काही मेडिकल रिलेटेड फॅसिलिटीज आहेत इन द हॉस्पिटल दॅट विल बी सीन बाय द मेडिकल ऑफिसर. चीफ फायनान्स ऑफिसर. तर हे जे सगळे डिपार्टमेंट आहेत त्या ऑफिसरच्या प्लस डॉक्टरांच्या ज्या सॅलरीज आहेत दॅट विल बी सीन बाय द फायनान्स ऑफिसर. Information officer, information will be checked over here. Then director of service line, VP, director of clinical service and departmental head that is EMD. Is it okay? These are the different sections in the multi-speciality hospital. Then next we will have to study the principles of organization. What is the objective, specialization, span of control, exception. Okay. First is objective. What is the objective of organization? The objective of enterprise influence the organization structure. Every part of the organization as a whole should be geared to a basic objective determined by the enterprise. Is it? Then specialization मध्ये काय ते effective organization must promote specialization. The
activities of the enterprise should be divided according to the functions and assigned to person according to their specializations. Okay, span of control, the number of subordinate means whatever the number of employees will be there, that will be manages and can survive directly is called as span of control. And it is necessary to have a proper number of subordinate answerable to a manager, means whatever the work we have divided among the subordinate, that will be controlled by the manager, and that subordinate will be answerable to any queries uh, to the manager, answerable to the manager. Okay, means manager will be asked some answers or queries regarding the overall working of the enterprise. Except the principle require that organization structure should be so designed that the managers are requiring to go through the exceptional matters only. All the routines decisions should be taken by the subordinate. Okay, then scalar principle, this is a chain of command that we will have studied in the different characteristics of the characteristics of the management. Okay, the chain of command, chain means what, the one particular way of uh, hierarchy will be there. Okay, there must be a clear line of authority running from the top to the bottom. Unity of command means what, each subordinate should have only one supervisor who command he has to obey, म्हणजे त्याचीच फक्त कमांड, त्या whose command has to obey means नंबर ऑफ सबऑर्डिनेटमध्ये फक्त एकच सुपरवायझर असेल आणि एव्हरीवन विल बी आन्सरेबल टू ओनली हिम. Okay, delegation, proper authority and responsibility should be delegated at the lower level of the organization also. म्हणजेच काय म्हणायचं आहे की प्रत्येकाला ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी विल बी इश्यूड. superior should be held responsible for the act of his subordinate. म्हणजेच सबऑर्डिनेटकडून काही मिस्टेक्स झाल्या असेल किंवा काही एरर्स असतील तर दॅट विल फॉर दॅट the superior will be responsible. Authority and responsibility of each manager must be clearly defined. प्रत्येक मॅनेजरच्या ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय क्लिअरली डिफाईंड असल्या पाहिजे म्हणते. बरोबर आहे, म्हणजे कसल्याही प्रकारचं त्यामध्ये मिसलिडिंग किंवा मिसअंडरस्टँडिंग नसायला पाहिजे. नाही तर काय होईल की इफ देर विल बी सम इश्यू इन दी ऑर्गनायझेशन, एव्हरीवन विल बी पॉइंटिंग टू इच अदर, म्हणजे काय होईल एक दुसऱ्याकडे आपण बोट दाखवण्याचं काम करू. बट जर क्लिअरली डिफाईंड असेल ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी तर प्रत्येकजण आपापलं काम व्यवस्थितरित्या पार पाडेल. ओके, देन नेक्स्ट आहे इफिशियन्सी. द ऑर्गनायझेशन शुड बी एबल टू अटेंड द मिशन अँड ऑब्जेक्टिव्स ॲट मिनिमम कॉस्ट. इफिशियन्सी म्हणजे काय असते, मिनिमम इनपुटमध्ये मॅक्सिमम आउटपुट यायला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो इफिशियन्सी. बरोबर आहे ना. काय डेफिनेशन आहे, इट इज द रेशो ऑफ काय रेशो काय असतो, मिनिमम आउटपुट मॅक्सिमम आउटपुट अपॉन मिनिमम इनपुट. कमीत कमी इनपुटमध्ये जास्तीत जास्त आउटपुट यायला पाहिजे. सिम्प्लिसिटी, द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर शुड बी ॲज सिम्पल ॲज पॉसिबल विथ मिनिमम नंबर ऑफ लेवल्स. म्हणजे काय म्हणू आपण की खूप जास्त लांब हेरार्ची नाही पाहिजे, जसं मॅनेजर, देन काय म्हणू आपण डायरेक्टर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, HODs. दॅट विल बी दॅट लेवल विल बी having lower number or minimum number. The flexibility, the organization should be flexible, should be adaptable to changing circumstances. तर काही चेंज करायचं असेल ऑर्गनायझेशनमध्ये तर त्यासाठी काही फ्लेक्झिबल असायला पाहिजे. बॅलन्स, देअर शुड बी बॅलन्स इन द साईज ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट बिटवीन सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. Okay, the stability, it refers to the capacity of the organization to withstand the losses of key personnel without much loss. Communication, the process of transmitting instruction, ideas, suggestion and information within
अँड आउटसाईड ऑफ ऑर्गनाइज, म्हणजे कम्युनिकेशन प्रॉपर असायला पाहिजे. सरळ सांगायचं म्हणजे ज्या काही आयडियाज, इन्स्ट्रक्शन, सजेशन्स किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होते दॅट विल बी कम्युनिकेटेड टू ईच अँड एव्हरी पर्सन्स ऑर सबऑर्डिनेट ऑफ द ऑर्गनायझेशन सो दॅट द कॉन्फ्लिक्ट विल बी प्रिव्हेंटेड or avoided. Unity of direction, okay, everyone will be move in the one direction only, or the in the in the direction of the targeted goal. One objectives and one plan for a group of activity having the same objective. Yes. The personal ability, पर्सनल ॲबिलिटी म्हणजे नॉलेज किंवा स्किल जे आहे. पर्सनल ॲबिलिटी मीन्स वॉट, द नॉलेज ऑर स्किल ऑफ द इंडिव्हिज्युअल. Organization structure must ensure optimum use of the human resources. There is a need for proper selection, placement, and training. Is it stability? It refers to the capacity of the organization to withstand the losses of key personnel without much loss. Without much loss. Communication मध्ये काय ते process of transmitting instructions. Process of transmitting instruction, ideas, suggestion and information with an outside. हा रिपीट झाला आहे पॉईंट इथे आहे कम्युनिकेशन. हे बघा 15 नंबरचा सुद्धा पॉईंट आहे कम्युनिकेशन. इथून रिपिटेशन झालं. युनिटी ऑफ डायरेक्शन, पर्सनल ॲबिलिटी. येस, हे जे 3 पॉईंट आहेत इथून 14, 15, 16 आणि 17 हे पॉईंट रिपीट झाले. ओके. Then organizational structure. It is a plan that outline who report to whom and who is responsible for what, that we already studied. Then next काही types of organizational structures आहेत that we will see in the next lecture.